या आंदोलनाला कॉम्रेड मोकाजी बोरुड संबोधित करतील. आम्हाला तर वाटतंय जरा आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका आहेत, पण चकत कसं महाराष्ट्रामधला मोर्चा असल्यामुळं काय मला वाटतं पाऊस पडायला म्हणून का पाऊस येईना म्हणून लोकसंख्या कमी आहे की काही वाटणं झालं असू द्या. तर या ठिकाणी सर्व मंचावर उपस्थित सर्व कृती समितीचे निमंत्रक आणि या महाराष्ट्रामधून आलेल्या सर्व कानाकोपऱ्यामधून आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, गटप्रवर्तक असतील आणि सर्व मदतनीस असतील. तर या ठिकाणी आपण जे आपल्या न्यायाच्या हक्कासाठी ज्या ठिकाणी आपण मागायला आलेले आहोत, जे आपल्यावर बेलोचे आणि हे सर्व काम आहे हे आपण अजिबात करणार नाहीत याच्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, या ठिकाणी कोणाच्याही दबावाला न पडता आपण कसल्याही प्रकारचे काम करू नाहीत. पण आपल्या आशा वर्करला एखादं पत्र निघाले की अगोदरच काम करायला चालत. पण तुम्ही माझ्या लेकीसारखे आहेत, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहेत. महाराष्ट्रामध्ये परभणी, हिंगोली, वाशिम 3 जिल्ह्यामध्ये बघतो मी जलभरो आंदोलन केले. लक्षात ठेवा, युट्यूबवर मोकाजी बोरुड काढून बघा. त्या कसल्याही प्रकारचे काम आशा वर्करवर आणि अंगणवाडी कार्यकर्त्यावर लादले नाही पाहिजे. म्हणून जेलमध्ये जाऊन बसायची ताकद ही आपल्या कृती समितीने ठेवलेला आहे. पण कोणीही कुणाच्या दबावाला पडायचं नाही. तुम्हाला या ठिकाणी मला आवाहन करायचंय. तिसरी गोष्ट, आपण थोडीशा कामावर काम करता बरेचसे काय आपल्या मागण्या आहेत. सर्व आशा वर्कर आणि कृती समितीचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. किंवा जे आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, गटप्रवर्तक असतील, त्यांना सोबत घेऊन एका ठिकाणी घेऊन ज्या शिक्षकाला 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये पगार आहे आणि फुकट काम करून घ्यायचं या आशा वर्करवर अंगणवाडीवर लागते. या शासनाला लाज वाटली पाहिजे. त्यांना काम सांगायची ही तुम्हाला अभिमानाने सांगावं वाटतंय. कारण आपण जे काम करतात ते आपल्या मानाने दिलेल्या धनावर काम करणारे आपल्याला आशा वर्कर असतील, गटप्रवर्तक असतील, 1ही रुपया मानधन महिना फिक्स मिळतो का? काम केलं तर दाम आहे. म्हणून आम्हाला बी आमचे आशा वर्कर काम करतील, गटप्रवर्तक काम करतील आणि अंगणवाडी काम करतील. आशा वर्करला किंवा यांना 500 रुपये भत्ता द्या. आम्ही 100% काम केल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो. पण आम्ही बरेच मंत्र्याकडे गेलो, जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो, आमच्याकडे बजेटच उपलब्ध नाही म्हणते. याच्यासाठी बजेटच उपलब्ध नाही, मग काम सांगता कसं? बरोबर आहे का नाही? काम सांगता कसं? हे आदेश आला कुठून? आयुक्ताचं पत्र आहे. तुम्हाला अजिबात अंगणवाडी आशा वर्करला आरोग्य विभागामध्ये काम करायचे आहे म्हणून त्यांचं या ठिकाणी आयुक्तानं निवडणूक आयुक्ताला पत्र पाठवलंय 6 डिसेंबर रोजी की अजिबात आशा वर्करला काम करू नका. कारण आरोग्य विभागामध्ये दुवा आशा वर्कर गटप्रवर्तक आहे म्हणून त्यांचं हे काम करू नका म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला अभिमानानं सांगतो. पण तुम्ही या ठिकाणी कुणाच्याही दबावाला पडू नका. हे काय काम 1 आणि 2 दिवसाचं नाही, बऱ्याच दिवसापर्यंत राहणार आहे. हे बी लक्षात ठेवा. 1च महिनाभर करील. पण तुम्हाला ज्या गावामध्ये जे तोंड द्यायचंय त्या मतदाराला तोड देण्याचं काम तुम्हाला करतंय. धोंडराम त्या ठिकाणी राहतंय, एखादा धोंडराम संभाजीनगरला राहतंय, एखादा कोंडराम मुंबईला राहतंय. त्याचं जर नाव जर कमी झालं आणि ते मतदान करायला जर त्या दिवशी आला तर हीच बाई आमच्या घरी आली होती म्हणतंय आणि तिच्यावरच ते दावा धरल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला हे अभिमानानं सांगावं वाटतंय. लक्षात ठेवा. आम्ही जे तुम्हाला बोलतात ते लक्षात असू द्या. कारण का ओळखी तुम्हाला आहेत. आम्ही बी सांगितले प्रशासनाला आम्ही तुमचे काम करू. ज्या धोंडरामाचं घर तुम्हाला माहित नसेल ते नेऊन दाखवायचं काम करू. लिखाण काम करायचं काम तुम्ही करा, हे लक्षात ठेवा. पण तुम्ही अजिबात कोणताही फॉर्म घेऊन भरू नका. मतदानाच्या कामाची गरजच नाही. कारण शासनानं म्हणलं नाही आशा वर्करला अंगणवाडी सेविकेला मतदान करा म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी अभिमानानं सांगायचंय. अहो या मानाने दिलेल्या धनावर काम आहे. आज BF असतील, आज अंगणवाडी सेविका असतील, आज आशा वर्कर असतील. अरे यांना फिक्स मानधन करा. 26,000 रुपये आणि गटप्रवर्तकाला 34,000 रुपये मानधन करा आणि यांना कायमस्वरूपी करा आणि याचं वेतन लागू करा. या माध्यमामधून कृती समितीची मागणी लक्षात ठेवा. कारण त्या मानाने दिलेल्या धनावर काम बंद झालं. गरोदर बाई राहिली तिचे 500 घ्या,
कोणचा बेडका आणला त्याचे 200 घ्या, कोणचे आणले ते 200 घ्या. आज हे समजे गेले खड्ड्यात फिक्स मानधन करा. या केंद्र सरकारकडे मागणी कृती समितीचे लक्षात ठेवा. आणि जी आशा वर्कर या ठिकाणी रिटायरमेंट व्हाली 60 वर्षाचं 65 वर्ष वय करा आणि ती घरी बसल्याच्या नंतर तिला एक रकमी 10 लाख रुपये द्या. ही कृती समितीची मागणी आहे, लक्षात ठेवा. कारण आपण जे काम करतात त्या कामामधूनच आपल्याला काम करावं लागते. मला सांगा, कुणाचा लेख, कुणाचा सून, कुणाचं कोण पोचतंय का कोणी म्हातारपणाला? शासनाने हे काम घेतलं पाहिजे आणि मंजूर झाल्या पाहिजे मागण्या. पण कृती समिती गप्प बसणार नाही. कृती समिती बराच अजून निर्णय घेऊन दिल्लीपर्यंत धडकणार आहे आणि 100% तुमच्या मागण्या पदरात पाडून घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, एवढेही त्यात तुम्हाला घाई देतो. कारण महाराष्ट्रामध्ये कृती समितीने एका विचारानं काम केलं. जवळपास 2 महिने या आझाद मैदानावर आम्ही उपोषण केलं, तुम्हाला माहितच असेल, बरोबर आहे. 2 महिने आम्ही इथं लेकर बाळ सोडून तुमच्यासाठी राहिला. पण शासनाच्या गतीला धरून 10,000 रुपये मानधन वाढवून घ्यायचं काम आम्ही केलं या कृती समितीने, हे लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, गट प्रवर्तक म्हणतात आम्हाला काहीच वाढले नाही, काहीच वाढले नाही, काहीच वाढले नाही. आणि असे म्हणू नका. 11,200 रुपये मानधन तुम्हाला महाराष्ट्र सरकारपासून वाढून या कृती समितीने घेतलं, हे कधी विसरू नका, लक्षात ठेवा. इतर राज्यामध्ये जा फक्त केंद्राचेच पैसे मिळते गट प्रवर्तकाला, बरोबर आहे का मी बोलत होतं इतर राज्यात. पण आता 20 ते 21,000 रुपये महाराष्ट्रामध्ये गट प्रवर्तकाला मानधन त्या कृती समितीने करून दिले. त्यांनी कधीही विसरू नये, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला आवर्जून सांगायचं, याच्यामध्ये तर आपले समाधानी नाहीच, याच्यामध्ये आपली समाधानी नाही. फिक्स मानधन व्हावा, विमा लागू व्हावा, 60 वर्षाचं 65 वर्ष व्हावा आणि तिच्याच घरची अजून पुन्हा सून किंवा लेख त्या ठिकाणी लागावं. ही पण कृती समितीनं मागणी लावून धरली, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता वारसदार, ह्या आमच्या मागण्या आहेत. आम्ही जे काम करता त्या माध्यमामधून आम्ही काय काम करता, काही सांगू नका आम्हाला साहेब. तुम्ही तुमचे वारसदार तयार करता, एखाद्या कोणी आमदार असेल, कोणी खासदार असेल उभा करायला, तसं आमच्याही एखाद्या लेकी असतील, एखाद्या सुना असतील, एखाद्या कोणी असेल, त्या ठिकाणीच आमच्या अंगणवाडीच्या बाईच्याच घरची बाई लागली पाहिजे, आशा वर्करच्याच घरची बाई लागली पाहिजे आणि गट प्रवर्तकाच्याच घरची बाई लागली पाहिजे. ही पण कृती समितीने मागणी लावून धरलेली आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो या ठिकाणी. म्हणून असू द्या, बऱ्याचशा गोष्टी आहेत या ठिकाणी, कुणाच्याही दबावाला पडू नका. कारण बऱ्याच महिला या ठिकाणी येणार होत्या, पावसाअभावी म्हणा, लवकर मोर्चा ठेवला म्हणा, याच्यासाठी आपल्या इकडे संख्या कमी असेल, असू द्या, काही हरकत नाही. आपण आपल्या मागण्या पदरामध्ये 100% पाडून घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय. आणि जोपर्यंत तुम्हाला फिक्स मानधन होणार नाही तोपर्यंत कृती समिती स्वस्त बसणार नाही. तुम्हाला ही पण ग्वाही या ठिकाणी देतो मी, तुम्हाला सांगायचं नाही. तिसरी गोष्ट, अजून बऱ्याचशा आपल्या ग्रामीण भागामध्ये अडचणी आहेत. त्या अडचणी आपल्याला मागून घेण्यासाठी, ह्या आपल्या अडचणी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपण सदैव प्रयत्न केले पाहिजे. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. आमच्या इकडे आता पाणी पुरवठा स्वच्छता समितीच्या सचिव पदाचे एक सामूहिक राजीनामे दिले का नाही? तुमच्या इकडे सामूहिक राजीनामे स्वच्छता समितीचे पाणी पुरवठा दिले का नाही? ते एक काम कृती समितीनं निर्णय घेतला. मला कृती समितीचं त्या ठिकाणी एक अभिनंदन करायचंय. 10,000 रुपये 20,000 रुपये आले की सरपंच सह्या करून घेऊन चाला, पैसे उचलायला तिकडच आणि त्याचा हिशेब द्यायचा माझ्या आशावर करायला, लक्षात ठेवा. बरोबर आहे का नाही? त्याचा ऑडिट करायचंय कुणाला? तुम्हाला करायचंय. म्हणून तुम्ही या ठिकाणी पाणी पुरवठा स्वच्छता समितीच्या सचिव पदामध्ये अजिबात पडू नका. हे अध्यक्ष दुसरा असतो. आता तर या ठिकाणी 20 लोकांची बॉडी आहे. पहिले तरी 7 लोक विचारित होते, 10,000 आले तर कुठे गेले. आता तर 15 ते 20 लोकांची बॉडी आली. ते समजेल मागे लागत येतं, तूच खालीस का काय. वाटून घेतले तरी 500 येण्यात हिस्याला आणि त्याचा हिशेब घ्यायचा कुठून. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. आमच्या तर मला तर वाटलं आम्ही महाराष्ट्रामध्ये समजेलच राजीनामे दिले असतील असं कडे धरतो, पण आम्ही आयटकच्या लोकांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सामूहिक आशा वर्करचे गट प्रवर्तकाचे राजीनामे दिलेले आहेत आणि चौकटचे राजीनामे द्यावं आणि सचिवपद हे नको म्हणून आम्हाला सांगावं. समजा कृती समितीनं त्या गोष्टी ठरवलेल्या आहेत. या ठिकाणी जे महाराष्ट्रामधून
जे काय अल्पस या ठिकाणी मिटिंगला उपस्थित राहिल्या आशा वर्कर काही काळजी करू नका. खंबीरपणे तुमच्या मागे कृती समिती आहे. कुठल्याही तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. तुमच्या जर केसाला जर धक्का लागला तर आमच्या जीवाला धक्का लागेल या ठिकाणी गवाही देतो तुम्हाला. कारण कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. कोणता अधिकारी असू द्या, कोणता कोणी बी असू द्या, पण कुणालाच या ठिकाणी तुम्ही भिवू नका. आम्ही तुमच्या सदैव पाठीशी उभा आहोत. तुमच्या कुठल्याही अडचणी असू द्या, आम्ही सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि या ठिकाणी आपण उपस्थित आहे तुमच्या अडचणी सांगण्यासाठी या ठिकाणी आलात, त्याबद्दल सर्व कृती समितीचे आणि जमलेल्या सर्व महाराष्ट्रामधून माझ्या समजा आशा वर्कर असतील, गटप्रवर्तक असतील, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या जास्त माझा वेळ न घेता बरेचसे काही या ठिकाणी वक्ते बोलणार आहे. मी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आता या ठिकाणी आपल्याला घोषणा द्यायच्या एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृती समितीचा तिकडे झालं सर काय मॅडम. कृती समितीचा आमच्या मागण्या हक्काच्या, आमच्या मागण्या हक्काच्या कोण म्हणते देणार नाही, कोण म्हणते देणार नाही. हम सब हम सब हम सब हम सब कृती समितीचा आमच्या मागण्या हक्काच्या, आमच्या मागण्या मान्य करा. कोण म्हणते देणार नाही, कोण म्हणते देणार नाही. धन्यवाद. या ठिकाणी एवढेच बोलतो आणि माझे 2 शब्द